विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 28 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. कारंजा आगारातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा या उपोषणास प्रतिसाद देत कारंजा आगारासमोर ठिय्या मांडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या आदेशावरून हे उपोषण असल्याचे यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. वार्षिक वेतन वाढीचा दर मान्य केल्याप्रमाणे 3% देण्यात यावा, जो की आता केवळ 2% देण्यात येतो. घरभाडे भत्त्यात वाढ करावी. वाढती महागाई बघता राज्य सरकारप्रमाणेच महामंडळाला 28% देण्यात यावा, जो की आता केवळ 12% देण्यात येतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 2500 रुपये दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वाढ करून 15,000 रुपये दिवाळी भेट देण्यात यावी. सण अग्रिम 12,500 रुपये प्रमाणे देण्यात यावे. या प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे आज कारंजा एसटी स्टँड येथे सुद्धा शुकशुकाट बघायला मिळाला. या उपोषणामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेना या तीनही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी आहेत. अक्षय लोटेसह अजिंक्य जवडेकर, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.